खरं तर मी खूप कमी मासवडी करणार होते. मी जास्त केली कारण माझे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स जे आहेत त्यांनी मागितली होती, त्यांना मी देणार आहे. तुम्ही छोट्या फॅमिलीसाठी मी तुम्हाला पहिल्यांदा मासवडीचं एक साहित्य सांगते, माप सांगते. तुम्ही त्याच्या ह्यानं करू शकतात. एक 4 ते 5 जणांसाठी बस होतं. 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी कोथिंबीर, थोडंसं छोटी वाटी लसूण, हळद. पुढं तर मी प्रमाण सांगितलेलं आहे. फक्त मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगते आत्ता, की एक 4 ते 5 जणांसाठी 1 ते 1.5 वाटी पीठ बास होतं. तुम्ही तेवढंच घ्या. हॅलो गृहिणीज, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर्स डॉटर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत मासवडी, आणि ते पण चुलीवरची असे एकदम चटकदार मासवडी. पहिल्यांदा आपण बघूयात आता मासवडीच्या पिठाची तयारी. त्यासाठी मी घेतलेलं आहे 4 वाट्या बेसन पीठ, हिंग, हळद, मीठ, चटणी आणि तेल. आता हे आपण मिक्स करणार आहेत. मी थंड पाण्यानं मळून घेतलेलं आहे. गरम पाणी नाही ओतलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपलं बेसन पीठ असतंय ते चिकट असतंय. गरम पाण्यानं मळल्यानंतर ते अजून चिकट होईल. मस्त असं एकजीव मळून घ्यायचं. हे पीठ एकदम मऊ मळून घ्यायचं आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळलं तरी चालेल, पण जास्त पण घट्ट नको. खरं तर ही रेसिपी आज माझी आई बनवती, पण व्हाईस माझा आहे, आणि ह्या चॅनलवरती आईची पहिली रेसिपी आहे. इतक्या दिवशी सगळ्या रेसिपी इतके दिवस मीच बनवत होते. आई म्हटली चल आज आपल्या व्ह्यूअर्ससाठी बनवूया चुलीवरची मासवडी. सारण बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी तीळ, 4 वाटी कोथिंबीर, खसखस, काळं तिखट, अर्धी वाटी लसूण आणि 2 ओले नारळ मी एकदम छोटे असं खिसून घेतलेले आहेत खिसणीनं. आणि कोथिंबीर, तीळ मी एकदम स्वच्छ पाण्यानं खळखळून धुवून घेतलेले आहेत. आणि तीळ परत थोडेसे मी उन्हामध्ये वाळवून घेतले, त्याचा ओलसरपणा जाण्यासाठी. आणि हे सगळं सारण आपण ह्या बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहेत. मासवडीचं सारण मासवडी बनवण्यासाठी 3-4 वाटी पीठ मोजून घेतलेलं होतं, बेसन पीठ. तर मी त्या ह्यानंच ह्या सारणाचं पण मोजमाप घेतलेलं आहे. तुम्ही ज्या वाटीनं बेसन पीठ मोजणार आहे त्याच वाटीनं तेवढीच कोथिंबीर पण घ्यायची. म्हणजे समजा 4 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, तर 4 वाटी कोथिंबीर घेतली. त्याच वाटीने पाव वाटी लसूण घेतला, तीळ घेतलं, तिखट घेतलं. मध्ये आपण सगळं मिक्स करूयात. तुम्ही अशा माझ्या चुलीवरच्या छान रेसिपीजसाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही कधीच. आता ह्याच्यामध्ये खसखस टाकते, तीळ, लसूण आणि काळं तिखट. हे काळा मसाला आमचा घरचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला DM करा. आणि चवीपुरतं मीठ. आता हे सारण मी मिक्स करून घेते. होऊ शकतात एकजीव असं करून घेतलेलं आहे. पूर्ण मिक्स होऊ द्यायचं सगळं. असं छोटासा उंडा घेऊन पातळ असं लाटून घ्यायचं. जास्त पण जाड नाही लाटायचं. तुम्ही बघू शकता चपाती सारखं लाटलं तरी चालेल, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल पातळ. ती लाटून घेतलेली आहे सारण भरण्यासाठी. आणि आता आपण त्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे सारण टाकायच्या अगोदर. पण हे सारण सगळ्या लाटीवरती पसरून घ्यायचंय. आपण पाणी का मारतो ह्याच्यावरती लाटीवरती, कारण आपलं सारण आहे ना ते प्रॉपर आपल्या लाटीला चिटकून बसायसाठी आपण पाणी मारतो. आणि मासवडीचं सगळ्यात महत्त्वाचं काय, जेवढी कोथिंबीर आपली चांगली तेवढी मासवडी आपली टेस्टी होणार. आणि सारण पण भरपूर घालायचं मासवडीमध्ये. जेवढं सारण पण आपण जास्त मासवडीमध्ये घालू तेवढी आपली मासवडी टेस्टी चटकदार. मी लाटीवरती असं भरपूर सारण पसरलेलं आहे. सारण जरा जास्तच वापरा म्हणजे चटकदार अशी आपली रेसिपी होईल. आता हे सारण पसरलेले लाटी आपण असं फोल्ड करून घेऊयात.
आणि त्याचे दोन्ही साईडचे तोंड आहेत ना ते पॅक करून घ्यायचे लाटी भरल्यानंतर, कारण सारण आपलं बाहेर येऊ नये. माझं सगळ्यात मोठं टास्क म्हणजे चुलीवरच्या रेसिपीचं चूल पेटवणं. तरी पण मी आपल्या चटकदार रेसिपीसाठी चूल पेटवते चुलीवरची, कारण चुलीशिवाय चवच नाही आहे. गॅसवरच्या नाहीत खाऊ वाटत मासवड्या. कधी पण आई माझी मासवडी करताना आम्ही गावाकडे जाऊन स्पेशली चुलीवरचीच करतो. करून घ्यायचे आणि पातेल्यामध्ये ठेवायचे. इडली पात्रामध्ये उकडून घेते. त्याच्यासाठी मी इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेले आणि पाणी आता गरम झालेलं आहे. इडलीच्या प्लेट्समध्ये आता आपण मासवड्या ठेवूया. त्या इडली पात्रामध्ये अशा ढोक्याच्या प्लेट्स पण बसतात. तर त्याच्यामध्ये मी हे आपण लाटी कट केलेली सारण भरून खाली तेल लावून ठेवलेली आहे. तेल कंपल्सरी लावायचं, कारण आपली ही लाटी काढताना उकडल्यानंतर काढताना परत तशी चिटकून नाही बसणार आणि तुटणार नाही. मी इडली पात्रामध्ये हे आपल्या लाट्या टाकलेल्या आहेत आणि झाकण लावून हे मोजून 15 मिनिट ठेवायचं आणि 15 मिनिटानंतर काढायचं. पंधरा मिनिट झालेत आपली मासवडी इडली पात्रात ठेवून. आता आपण हे उघडूयात ह्याचं झाकण 15 मिनिटानंतर. हे बघ ही वाफ कशी आली आणि हे आपल्या वड्या पण पूर्ण शिजून झालेत, उकडून झालेत. तुम्ही बघू शकतात अशी चुलीवरची खमंग आपली मासवडी तयार. तुम्ही बघू शकता आता ही उकडलेली मासवडी मी एका ताटात ओतली आणि हे असे पांढरे फोड आलेले तुम्हाला दिसते, फोड आल्यासारखं. हे असे आले म्हणजे आपली मासवडी असं पक्वदार झालेली आहे शिजून. आपण आता ह्या मासवड्या तळून घेऊ. जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना ऑइली जास्त आवडत नाही, त्यांनी ही मासवडी न तळता उकडलेली खाल्ली तरी टेस्टी लागते. त्यात मोठं टास्क म्हणजे चुलीवरती भांडी काळी न होऊ देणं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक सिक्रेट टिप्स आहे. ते म्हणजे की तेलामध्ये निरमा मिक्स करून लावणं. ह्या आधी पण मी हे खूपदा चुलीवरती वापरलं होतं, पण निरमा आणि तेल लावल्यामुळं ते काळसरपणा लगेच धुतल्यानंतर पण निघून जातो. तुम्ही पण ही माझी टिप्स फॉलो करू शकतात आणि तुमची सक्सेस झाली का नाही ह्याच्यासाठी मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.